आपण या व्हेरायटीचा आपल्या शेतामध्ये काय रिस्पॉन्स येतो, कशा राहते, उत्पादन किती होते, संपूर्ण लाईव्ह मधून तुम्हाला आपल्या शेतामधून व्हिडिओ हे मी दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये लागवड कोणत्या व्हेरायटी करणार आहे याच्याबद्दल माहिती दिली, परंतु ह्या व्हेरायट्या कोरडव कोणत्या आहे आणि उलती कोणत्या आहे याच्याबद्दल माहिती द्यायची राहिली होती। तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलवर बघत असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, सगळ्यात प्रथम धरती कंपनीची मिरिट कोरडव टाकू शकतो, ओलती पण टाकू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही। 7067 US ची ही सुद्धा ओलती टाका, कोरडव टाका, काही प्रॉब्लेम नाही। फक्त ही जी राशी कंपनीची 779 आहे ही व्हरायटी आपण ओलतीमध्ये टाकू शकतो, कारण कोरडवमध्ये तेवढी काही खास येत नाही, त्याच्यामुळे ओलतीमध्ये टाका। परंतु राशी कंपनीची 659 ही व्हरायटी तुम्ही कोरडवमध्ये टाकू शकता आणि ओलती टाकू शकता। ही ऑलराऊंडर व्हरायटी आहे। अंकुर कंपनीची कीर्ती कोरडव प्लस ओलती, 3106 कोरडव प्लस ओलती। US ॲग्रीसीडची 4753 ही सुद्धा आपण ओलतीमध्ये टाका, कोरडवमध्ये तेवढी काही खास येत नाही, परंतु आपण कोरडवमध्ये सुद्धा सोय नसेल तर टाकू शकतो। प्रभात कंपनीची सुपरकॉट ही सुद्धा कोरडव प्लस ओलती आपण टाकू शकतो। याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या व्हेरायटी आहे ना, तर ह्या व्हेरायटी आपण कोरडव टाकू शकतो, ओलती पण टाकू शकतो, प्रॉब्लेम नाही। परंतु याच्यामधून सगळ्यात चांगली व्हेरायटी जर मला मागच्या वर्षी आवडली असेल तर ती म्हणजे धरती कंपनीची मिरिट। अंकुर कंपनीची कीर्ती पण चांगली होती आणि 7067 हे सुद्धा एक मागच्या वर्षी व्हेरायटी चांगली होती। त्याच्यानंतर प्रभातचे आपल्या मागच्या वर्षी 2 पॅकेट होते, इने सुद्धा आपल्याला चांगला ॲव्हरेज हा दिलेला आहे। आता ही व्हेरायटी 3106 यावर्षी नवीन घेतली आपण मागच्या वर्षी, आणि ही यावर्षी आपण हे नवीन घेतली 3106 कीर्ती पण यावर्षी आपण नवीन टाकलेली आहे। आता मी सांगितलेल्या ज्या व्हेरायट्या आहे यावर्षी, तर ह्या वर्षी आपण या व्हेरायटीचा आपल्या शेतामध्ये काय रिस्पॉन्स येतो, कशा राहते, उत्पादन किती होते, संपूर्ण लाईव्ह मधून तुम्हाला आपल्या शेतामधून व्हिडिओ हे मी दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही कोणत्या व्हेरायटी लागवड केल्या हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण सध्याच मध्ये पावसाचा सीझन सुरू झाला आहे, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पाणी सुरुवात होणार आहे। कपाशीचे शेतकऱ्यांनी बियाणे घेतले आहे, परंतु तुम्ही वापस करू नका। परंतु मी सांगितलेल्या ज्या व्हेरायटी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। ॲव्हरेज किती झाला, कशा आहे, रोगास प्रति कशा आहे, उत्पादन किती झालेलं आहे, बोंडाची संख्या कशी आहे, वातावरणामध्ये कशा आहे, ते संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल चिंदे। धन्यवाद।